बारामतीमधून शरयू मोटर्समध्ये पोलिसांनी सर्च ऑपरेशन सुरू केलंय। श्रीनिवास पवार यांचा शरयू मोटर्स हे शोरूम आहे, तर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्च ऑपरेशन सुरू आहे। श्रीनिवास पवार युगेंद्र पवारांचे वडील आहेत। तर महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय, बारामतीमध्ये शरयू मोटर्समध्ये आता पोलिसांनी सर्च ऑपरेशन सुरू केलंय। श्रीनिवास पवार यांचा शरयू मोटर्स हे शोरूम आहे, तर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे सर्च ऑपरेशन आता सुरू करण्यात आलं। तर श्रीनिवास पवार हे युगेंद्र पवारांचे वडील आहे। तर श्रीनिवास पवार यांचं हे शोरूम आहे, तर यामध्ये आता सर्च ऑपरेशन पोलिसांनी सुरू केलेलं आहे। आताची ही सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी बारामतीमधून आपण पाहतोय। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता पोलिसांनी सर्च ऑपरेशनला सुरुवात केली आहे। श्रीनिवास पवार हे युगेंद्र पवारांचे वडील आहेत आणि त्यांच्या या शोरूम मध्ये हे सर्च ऑपरेशन पोलिसांनी सुरू केलं आहे। एकंदरीत या संपूर्ण घटनेचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विकास कोकरे यांनी। पाहूया। बारामतीत पुन्हा एकदा बारामतीकरांना पवार विरुद्ध पवार अशी लढाई पाहायला मिळते। एकंदरीत पुन्हा एकदा बारामतीमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा या ठिकाणी पाहायला मिळतोय। काल रात्री निवडणुकीच्या अनुषंगाने एक सर्च ऑपरेशन राबवण्यात आलं आणि या ऑपरेशनमध्ये युगेंद्र पवार यांचे वडील श्रीनिवास पवार यांच्या शरयू मोटर या मोटरची त्या ठिकाणी छाननी करण्यात आली। यामध्ये काही सापडलं नसल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली। आपण पाहू शकता, मी आहे शरयू टोयोटा या श्रीनिवास पवार यांच्या शोरूम समोर, कारण ज्या ठिकाणी काल रात्री निवडणूक अधिकाऱ्यांच्या माध्यमातून एक सर्च ऑपरेशन झालं, मात्र या सर्च ऑपरेशनमध्ये काही मिळालं नसल्याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी देण्यात आली। गेल्या काही दिवसांपासून पवार कुटुंबामध्ये पवार विरुद्ध पवार अशी लढत होत असल्यामुळं आरोप आणि प्रत्यारोप जोरदार सुरू आहेत। गेल्या 2 दिवसापूर्वी शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे यांना बारामती टेक्सटाईल पार्क सुनेत्रा पवार अध्यक्ष असलेले या संस्थेच्या बाहेर अडवण्यात आलं असा आरोप त्यांच्याकडून करण्यात आला होता। आणि काल रात्री निवडणूक आयोगांकडे काही तक्रारी प्राप्त झाल्या होत्या। त्या तक्रारीच्या अनुषंगानं निवडणूक अधिकाऱ्यांच्या माध्यमातून एक सर्च ऑपरेशन राबवण्यात आलं। या सर्च ऑपरेशनमध्ये शरदचंद्रजी पवार गटाचे उमेदवार युगेंद्र पवार यांचे वडील श्रीनिवास पवार यांच्या शरयू टोयोटा या शोरूमवरती हे सर्च ऑपरेशन राबवण्यात आलं। बारामतीकरांचा कौल मिळवण्यासाठी अजित पवार असतील तर दुसऱ्या बाजूला शरद पवार असतील यांच्या दृष्टीने प्रतिष्ठेचे आहे। यामुळे या सगळ्या ड्राम्यामुळे बारामतीकर नेमका आपला कौल कोणाकडे देत आहेत हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। विकास कोकरे, लोकशाही मराठी, बारामती। तर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी हे सर्च ऑपरेशन केलं, मात्र यामध्ये त्यांच्या हाती काहीच लागलं नसल्याची माहिती देखील आपल्या प्रतिनिधींनी आपल्याला पोहोचवलेली आहे। तर श्रीनिवास पवार हे यांचं हे शरयू मोटर्स नावाचं शोरूम आहे आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी सर्च ऑपरेशन करण्यात आलं। श्रीनिवास पवार हे युगेंद्र पवारांचे वडील। श्रीनिवास पवार यांच्या शोरूम मध्ये सुद्धा पोलीस पोहोचले होते। एकीकडे मंत्र्यांवरती आमच्यावरती हल्ले होत आहेत, आमच्या घरादारापर्यंत पोलीस पोहोचत आहेत, झडत्या घेत आहेत, आमच्या हेलिकॉप्टरच्या झडत्या घेत आहेत, आमच्या गाड्यांच्या झडत्या घेत आहेत। हां, आणि मग आम्ही बोंबललो की मग स्टंट केले जातात। 3-4 पुलिस वाले थे और 5-6 गवर्नमेंट ऑफिसर्स थे और शोरूम तो बंद रहता है रात को, बट वो आए, उन्होंने पूछा कि चेक करना है, कुछ कंप्लेन आई है। कंप्लेन कहाँ से आई वो उन्होंने बताया नहीं। यहाँ पे जो स्टाफ था वो उनको अंदर लेके आया, उन्होंने नीचे शोरूम वगैरह चेक की, ऊपर आके कैबिन्स वगैरह चेक किया और कुछ मिला नहीं, वो चले गए। और 2-4 गाड़ियाँ जो उनको डाउट था मे भी, क्योंकि डीलरशिप है मेरा, तो वहाँ पे गाड़ियों की डिक्की खोल के देख रहे थे। पहले तो इसकी आदत नहीं है, पहली बार ही हुआ है, बट ये पार्टी अभी अलग हो गई है और मेरे बड़े भाई बीजेपी के साथ है, तो वो उनसे सीख रहे हैं सब चीजें। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।